माझं नाव रमेश मुतानाजी माने. माझ्या मुलीचं नाव देवश्री रमेश माने. मी घनसोलीमध्ये राहतो, सेक्टर 15 मध्ये. आणि हॉस्पिटलबद्दल जाता येता बघायचो, तुम्ही ऐकलं होतं. पण रात्रीची वेळ होती, 1:45 वाजले होते आणि मुलीला इतका त्रास होत होता, लूज मोशन आणि वॉमिटिंग, ताप. त्याच्यामुळे आम्ही घनसोलीमध्ये गेलो होतो, जिकडे की बेबी चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणून हॉस्पिटल आहे. पण त्यांनी सांगितलं की ओपीडी बंद आहे, रात्री ओपीडी चालूच नसते. आणि अशा वेळी बाळांनी मान टाकली होती आणि त्यावेळेस तिला तिकडे घेतलं नाही. मग नंतर ना माझ्या फॅमिलीने रेकमेंड केलं की बाबा इकडे आहे हॉस्पिटल, ॲशेलॉन हॉस्पिटल म्हणून. तर अगोदर वेगळं नाव होतं आणि आता ॲशेलॉन हॉस्पिटल म्हणून आहे. आणि माझ्या फॅमिली मेंबर 1-2 येऊन गेले अगोदर इकडे. पण अशा वेळेस कधी असं लक्षात नाही की बाबा आपल्याला इकडे जायचंय म्हणून. मी तर आलो आणि आल्याच्या नंतर मी विथिन 5 मिनिटाच्या आतमध्ये ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरांनी रात्रीची. आणि त्यावेळेस वाजले होते 2:15 रात्रीची वाजले होते, रविवारी रात्री. आणि त्याच्यानंतर ना की ताप आणि किंवा तिला बऱ्यापैकी आराम पडायला चालू झालं विथिन 1 अर्ध्या तासामध्ये. मग चांगलं मेडिसिन आणि मग चांगली सर्व्हिस. स्टाफही इथे खूप छान आहे. सिस्टर वारंवार येतात, सर काय हवं आहे का, हे दिलंय, आता काय वाटतंय. मग तिचं टेम्परेचर, तापाचं फ्लेवर कसं आहे काय हे बघणं. वन त्याच्यामध्ये हे पण करतात की अजून मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता हवी असते हॉस्पिटलला. ते वारंवार 2-3 दिवसातून 2-3 वेळा साफसफाई चालू असते. आणि छान आहे सगळं, एकंदरीत छान आहे सर्व हॉस्पिटलमध्ये. आणि डॉक्टर माझ्या मुलीला बघतात आहे मुजेबल शेख म्हणून आहे, तेही खूप छान आहे. त्यांनी तिचे होप्स वाढवले आणि ती तशी रिस्पॉन्स देत होती म्हणून. मग मला नाही वाटलं की आज मला डिस्चार्ज भेटेल म्हणून. आता तो डिस्चार्ज काहीतरी आज म्हणाले समोरून की आम्ही डिस्चार्ज देतो म्हणून. आणि मग डिस्चार्ज भेटतोय. मला वाटलं आणखीन 2 दिवस लागतील की काय माझी मुलगी रिकव्हर व्हायला. पण 2 दिवसाच्या आतमध्ये सरांनी केले. सरांना आणि हॉस्पिटलच्या सगळ्या टीमला माझ्याकडून थँक्यू सो मच. आणि अशाच प्रकारे तुम्ही काम करत राहा आणि हॉस्पिटलचं नाव असंच येऊ द्या सगळ्यांच्या तोंडात.